18 रुपयाच्या सिगारेटसाठी आता मोजावे लागणार 70 रुपये। सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किमतीत वाढ। सरकारने कर वाढवला आहे, त्यामुळे तुमच्या खिशाला फटका बसणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात तथाकथित हानिकारक वस्तूवरील कर प्रणालीत सरकारने मोठा बदल केला आहे। बदललेल्या कर प्रणालीमुळे 1 फेब्रुवारी 2026 सिगारेट, तंबाखू उत्पादने आणि पान मसाला महाग झाले आहेत। नवीन प्रणालीच्या सध्यात जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षा कर लागू करण्यात आला आहे। हानिकारक उत्पादनांच्या वापरापासून नागरिकांना परावृत्त करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते। सिगारेट 70 ते 72 रुपये होणार। प्रति 1000 सिगारेट उत्पादन शुल्क दर आता 2050 ते 8500 पर्यंत जाणार आहे। काही सिगारेटवर कर 11,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो। हा दर सिगारेटची लांबी आणि श्रेणीवर अवलंबून आहे। याचबरोबर सिगारेटवर आधीच लावलेला 40% जीएसटी तसाच राहील, त्यामुळे एकूण दर 60 ते 70% पोहोचू शकतो। नवीन कर प्रणालीमुळे कधी काही 18 रुपयांना मिळणारे सिगारेट आता 70 ते 72 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तंबाखू, गुटखा, जर्दा, खैनी आणि तत्सम उत्पादनासाठी फॅक्टरी खर्च आधारित मूल्यांकनाच्या जागी MRP आधारित जीएसटी मूल्यांकन प्रणाली लागू करण्यात आली आहे। तसेच आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायद्याअंतर्गत नवीन नोंदणी अनिवार्य केली आहे।